ब्राह्मण दैत्याकडे राहिले यज्ञ मोडले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याकडे. पूर्वीच्या काळामध्ये दैत्य हे यज्ञही मोडायचे, यागही मोडायचे आणि कीर्तनही होऊ द्यायचे नाही. मधामध्ये याच्यावर आली होती गदा. कशावर? आपल्या कीर्तनावर सुद्धा हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. देवाची भक्ती करणं हा अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारचा काल त्यावेळेला होता. तर अनेक जे सामाजिक कार्यकर्ते जे होते त्यांनी सांगितलं कीर्तन हे झालं नाही पाहिजे, कीर्तन हे बंद पडलं पाहिजे. पण वारकरी संप्रदायाच्या सर्व लोकांनी याच्यामध्ये भाग घेऊन हा कार्यक्रम चालावा. आणि हे अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धाच आहे. देवाची भक्ती करणं ही श्रद्धा आहे आणि ते पुन्हा कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा याच्यामध्ये नाही. इथं कोणाच्या अंगात येतं का? इथं आपल्या अंगात देव येतो का? नाही येत. बऱ्याच ठिकाणी येतो देव अंगात, पण आपल्या येतो का वारकऱ्याच्या? आपल्या अंगात देव येत नाही. आपल्या अंगात देव काय येत नाही? देवच अंगात येत. देव कुठे? आपल्याच अंगात देव आहे. अंगात याचं काम नाही. बरोबर आहे का नाही? तसं याला अंधश्रद्धेमध्ये टाकलं होतं. परंतु वारकरी संप्रदायाच्या लोकांनी याला कडवा विरोध करून आपल्याला पुन्हा डोळस श्रद्धेमध्ये टाकलं. आणि आपली ही अंधश्रद्धा नसून ही डोळस श्रद्धा आहे आणि समाज हिताचे कार्य याच्यामधून होतात. म्हणून राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याकडे. त्यावेळेला ब्राह्मण पळून गेले. आता सुद्धा लोक डायरेक्ट ब्राह्मण म्हणतात की आम्ही जरा मला टाइम जर दिला तुम्ही 6 सेकंदामध्ये ब्राह्मणाची वाट लावू. अरे काय तुम्ही वाट लावू शकता? ब्राह्मण हा एक वर्ग असा आहे अतिबुद्धिमान. तुम्हाला ते काही बोलणार नाही, न बोलताना तुमचं काम काढणार आहे. ब्राह्मणाच्या नादी लागू नये, ब्राह्मणाच्या नादीच लागू नये. हे मी डबल एकदा सांगतो. का लागू नये? कारण की ब्राह्मण ते ब्राह्मणच. आपली बुद्धी कुठपर्यंत चालते आपण म्हणजे मराठा पाठांवर उठा, वाटलं की मोकळे चालू तिकड वाटलं. आपण दुसरं आहेच का आपल्याजवळ? बरोबर आहे. म्हणून मराठा वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. देव द्विज गुरु प्राज्ञ, देव द्विज आणि गुरु प्राज्ञ या वैकुंठामध्ये या जमिनीवरचे ते देव आहे त्याला भूदेव संतासे सदा नमावे. म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक भगवान श्रीकृष्ण असं म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या पाठीमागे आहे. त्यांची काय आपण वाट लावणार आहे? 10 सेकंद नाही. तुम्हाला अख्खे आयुष्य दिलेलं त्यांना मारण्याकरता मारता येत नाही. ब्राह्मण मरू शकत नाही, कोणाच्याने मरणार नाही. उलट त्यांच्यामुळे बरेच लोक मरतील बरं का. म्हणून जो त्याचं रक्षण करतो. आता ब्राह्मणामध्ये जे दुष्ट असतील कपट्या मामा भटासारखे त्यांची वाट त्यानं लावलेली. कपट्या मामा भटा देते दान सोशिली प्रतनायने. आता आईला मारता सत्कार, मावशीला मारता सत्कार नाही. पण भगवान श्रीकृष्णानं मावशीला मारलं नाही. मावशीला मारलं, मावशी होऊन आली म्हणून, पण दुष्ट भाव ठेवून आली. दुष्ट भाव ठेवून, बरोबर आहे. त्याच्यानंतर कपट्या मामा भटाला मारलं. ब्राह्मणाला मारलं नाही असं नाही मारलं, पण कोणत्या ब्राह्मणाला? जो कपटी आहे त्याला. बरोबर आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला कपट चालत नाही. निष्कपट व्हावे कृष्णा झाई तो समजावे. अर्जुना तू निष्कपट होय आणि निष्कपट झाल्यानंतर मग मी आता तुझं काय करतो? रक्षण करतो. म्हणून घेऊन या चक्रगदा हाचे धंदा करतो. तो हा त्याचा धंदा आहे. मग राखतो कोणाला? भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो. दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा तो काय करतो? संहार. मग दुर्जन कोण सज्जन कोण कसं काय ओळखायचं बा? त्याची कृती असते. त्याची काय असते? कृती असते. एक मूर्ख त्याच्या गावामध्ये सर्व लोक त्याला मूर्ख म्हणायचे बरं का बाबा. सर्व लोक त्याला मूर्ख म्हणायचे. त्याचं नावच मूर्ख पाडलं. मूर्ख पाडल्यानंतर तो म्हणे मला सारेच या गावात मूर्ख म्हणतात. कोणत्या गावात? त्या गावात जो राहत होतो त्या गावात. मग तिथून त्या ठरवलं या गावात आपल्याला मूर्ख म्हणतात. दुसऱ्या गावाच्या लोकांना थोडंच माहिती आपण मूर्ख आहे म्हणून. मग त्या गावात आपण जाऊन राहू. तो दुसऱ्या गावात गेला. दुसऱ्या गावात गेल्यानंतर नेमकंच नागराचे दुपारचा नागराची वेळ होती, सकाळी नायरीची वेळ होती आणि पाण्यात
नदीच्या पाण्यावर आणले आणि नेमकंच पहिले आपण वाळू झिरे छापत होतो, असं उकरायचं, वाळू उकरायची, त्यातून पाणी यायचं वर, आणि ते पाणी कसं राहायचं मग हेतळ शाक, बरोबर आहे. मग ते पाणी असं छापलं, मंडळी अशी नेमक्या न्यायऱ्या सोडल्या, पहिलं पाणी पाजून त्या ठिकाणी एका बाजूला बांधून टाकले, आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा वखाकडे जायचं, नागराकडे जायचं असं ठरलं. मग जेवेपर्यंत बैल कुठे गेली नाही पाहिजे, हा माणूस त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेला. गेल्यानंतर अरे इथं माणसं दिसतात, या माणसाला आपण भेटू. तिथे गेल्यानंतर त्या माणसाला भेटले, माणसं जेवत होते. हा जसा गेला तर त्याचे पाय जरा हुळहुळ झाले होते. ते म्हटले काय थंडगार पाणी, काय चांगलं पाणी, दोन्ही पाय त्या ह्याच्यात तेव्हा समजते कुठं टाकले, दोन्ही पाय घातले. आता दोन्ही घातल्यानंतर ते म्हणले काय मूर्ख आहे रे, ते म्हणे तुम्हाला कसं काय माहित झालं, माझ्या गावात हे बरोबर आहे म्हणे, पण इथं तुम्हाला कसं काय कल्पना झाली. हे लक्षण असतात. हे काय लक्षण आहे, लक्षणात प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. कारण की वस्तूची सिद्धी करण्याकरता लक्षणं असतात, आणि त्या लक्षणानं जो युक्त असतो तो भक्त. गळ्यात तुळशीची माळा आहे, पंढरपूरची वारी आहे, आणि तो माणूस